पतंग घेऊन यायच्या अगोदर आपण बघू शकता पहिले लोकेशनवरती आलेलो आहेत आपण. यांनी असं बोललं की काय येत आहे काय, आणि आतमधून असा आवाज आलाय की येत आहे काय असं. लव कोणचा आहे अबे खालती काय बघा, झोपून झोपून पतंग उडवतात हे बघा, बसून बसून. मी तेच थांबतो. कॅमेरामन सुजल मोरे, यश मोरे, कधी कामाने टीव्ही नाही. तर आहे वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आहे सुजल मोरे. तर आज आपला ब्लॉग टाइमपासवाला ब्लॉग आहे. आता आपण चाललो आहे पतंग घ्यायला तळे बाजारला. मी विक्की आणि पुढे आहेत ऋत्या आणि ऋतिक आहेत. दोन ऋतिक. तर आता पतंग घ्यायला जातोय. आता लोकेशन बघू कुठे उडवणार. आता गाडीवर आहे आणि विक्की मागे रिकॉर्डिंग वगैरे करतोय. फुल पॉवर. चला किती दिवस ब्लॉग पण नाही आलेला, म्हणून बोललो चला टाइमपासवाला ब्लॉग होऊन जाऊ. चला चालूच होती की काय एवढी पूर्ण. तर काय आता ऋतिक मोरे पण दुसऱ्या लोकेशनवरती आम्हाला थांबायला सांगतायत. बघूया हवामानाचा अंदाज घेऊ शकतो आपण. आणि आपण आलेली इथे तळवड्यातली स्पेशली जागा आहे. तळवड्यातली म्हणजे तळे बाजारवरचा स्पॉट आहे भाईनू. पण विषय काय आहे बघू शकता इथे. आता ऋतिक मोरे अंदाज देत आहेत. बघू शकता गाड्या पण जास्त चालली तिथून. आपले कॅमेरामन पण समोर आहेत. त्यांच्या बघूया आता काय बोलतात. तर बघू लेफ्ट साईडवरनं उडवलं तर चान्सेस आहेत. म्हणजे आपल्याला कसं खर्चा कसा बसेल पतंगीचा त्याच्यावरती आपण हवेचा अंदाज घेऊया. आता ते बोलतात पुढे जाऊन बघूया पहिला. तर मी तेच थांबतो. कॅमेरामन सुजल मोरे सह यश मोरे, कधी कामाने टीव्ही नाही. तर काय पोचलोय तळे बाजारला. आता बघू तिकडे आपण जरा गोळ्या घ्यायला जायचेत. आणि गोळ्या घेऊन स्पेशल आणि आपला रिपोर्टर विक्की ए विक्की रिपोर्टर ऋतिक मोरे. ऋतिक मोरे आपण आता ट्रान्सफर करूया. ट्रान्सफर करतो मी माईक. आता बघूया दुसरे आमचे रिपोर्टर ऋतिक मोरे यांच्याकडे मी माईक देतोय. तर आज आपण आम्ही आलोय पारकर मेडिकल. हे बघा, तर इथे आम्ही आमचं यायचं कारण असं आहे मेडिकलमध्ये की गोळ्या घ्यायच्या. ओके. तर तुम्हाला मेडिकलचा एक ओव्हरव्ह्यू दाखवतो. ऋतिक मोरे उर्फ ऋत्या. तर आज इथे आले. इंस्टाग्राम ID 07. एकच मिनिट. तर काहीच आपला उद्या मी तुम्हाला भेटतो. यांची रिपोर्टिंग राहू दे. आपल्याला उद्या जायचं वाजवायला. कुठे? कणकवलीला. तो पण ब्लॉग आपला येणार आहे. आणि हा ब्लॉग आपला पतंग उडवायला जातोय त्याचाच असं टाइमपासवाला ब्लॉग असणार आहे. समजलं? आता हे रिपोर्टिंग वगैरे आहे का यांच्या लोकांची. तर आता मेडिकलमधून निघालोय आणि ह्या मेडिकलमधून चालत निघू पतंग घ्यायला. आणि पतंग घ्यायची पण एक टेक्निक आहे, एक पद्धत आहे. तर ती तुम्हाला आम्ही दाखवतो. हो नक्कीच. आम्ही तुम्हाला काहीतरी शिकवणार. आणि आम्ही पण असं आम्हाला पण वाटतं की आमच्या थ्रू काहीतरी कोणतरी शिकावं. आणि हे बैलेश्वर. नमस्कार. तर आता पण स्टेट निघालोय. हा रस्ता आहे संतोष रे तुझं माफ. तर काय आता आपण चाललोय पतंग घ्यायला. तर ऋत्या जरा रिपोर्टिंग करतोय बघा. या ठिकाणी आपल्या पाऊलच्या हे आहे. काय बोलतं पुढे. आता तुम्हाला आम्ही दाखवतो पतंग कशी घ्यायची. तुम्ही पण काहीतरी शिकाल, आम्ही पण काहीतरी शिकू. या अनुभव घेतल्याशिवाय अनुभव येत नाही. हां. तर हेच ते दुकान जिकडे पतंग भेटते. तर आपले विक्की मोरे रिपोर्टर विक्की मोरे. तर तुम्ही काय बोलाल? 2 शब्द बोला. आपण पतंग घ्यायला भेटणार आहे का बघू आपण. बघूया कसं काय. बहुतेक वाटत नाही पतंग भेटेल म्हणून. असे अंदाज तर घेतला हवामानाचा. आता बघू. तर ऋतिक मोरे पुढचे आपले मार्गदर्शन करतील. हवामानाचा अंदाज घेऊन आम्ही हे ठरवलं की इथे पतंग घेण्याची शक्यता कमी आहे. बघू आता जे नशिबात असेल ते होईलच. त्याला आता कोण आपण काहीच नाही करू शकत. कारण की याचा माप पण याच्या नशिबात नव्हता.
आता बघू आता वेळ असते. तर आपले ऋतिक मोरे काय झालं काय बोलले दुकानाला येत आहेत बोल. तर ऋतिक आपला भाई सध्या तरी शांत आहे. ऋतिकचा माप नाही भेटलाय म्हणून शांत का मोरे का आहे ते मी सांगू शकतो. उर्फ ऋषिकेश. तर गाईस जरा डेंजर सीन वाटतं इकडे जरा भडकाभडकीचा सीन चालू आहे. पतंग भेटणार नाही आपल्याला आज वाटतं. आज पतंग भेटणार नाही. अरे दुसरा दुकान आहे काय लुप्या. काहीच भेटतो तुम्हाला त्याला नंतर. तर या प्रकारे आम्ही एका काकांना विचारलं आणि त्यांनी ज्या प्रकारे बोलले की साई प्रसाद यांच्याकडे भेटेल पदार्थ साई पारकर. तर आता थेट आपण साई पारकर या दुकानात आलोय. आता बघू इकडे भेटते की नाही. आजोबांना विचारलं आणि आजोबा आणि आजोबांकडनं थेट निराशा. भाई ते लफडे चालू असताना लफडे में लोचा कल्लू वर्सेस पांढरू. बस त्यांची आवसिले तर आपल्याला मार लांब रोड. तर ह्या प्रकारे आम्हाला परत निराशा भेटताना आम्ही चाललोय स्टेट पुढे दुसरीकडे. हा ब्लॉग मी नाही बनवणार आहे. हे लोक बनवणार आहेत. रिपोर्टर ऋतिक मोरे आणि रिपोर्टर यश मोरे आणि कॅमेरामॅन ऋतिक मोरेसह आणि मी ऋतिक मोरे उर्फ ऋषिकेश 072. चालू आहे सध्या भेटलं नाहीये. तिकडे जराशी धांदल झाली. जरा तिकडे काका चिडले आमच्यावर. होतं दुपारच्या काय पुढे काय दुपारच्या टायमाला आम्ही कोणाच्या पण घरी घुसलो असं बोला. आम्हाला ती लहानापासून सवय आहे. ए भाई माईक का असं टाकतास तुम्ही लोका. रोजी रोटी आहे तुमची ती लुख्यानू. चला शॅम्पू घ्यायला. ऋत्याचे फॉलोअर्स बघा अशा प्रकारे. फॉलोअर्स दाखव. ऋत्याचे फॉलोअर्स बघा अशा प्रकारे. ओ ऐकत नाही आज तो. नमस्कार. तर आता वाजले आहेत 3. तर 3 नंतर आपल्यासोबत आहेत विक्की मोरे. तर आपण आता त्या दुकानापासून ते ह्या दुकानापर्यंत हा आपला जो प्रवास होता त्या प्रवासात तुम्ही काय शिकलात, काय तुम्ही बघितलं आणि तुम्ही काय सांगाल त्या प्रवासाबद्दल. मी बरोबर बोलता. आपण मगाचचा प्रवास तर बोललेत. आपला मगाचचा प्रवास म्हणजे सांगण्याचं मी एक सांगू शकतो आपल्या प्रेक्षकांना की कृपया करून दुपारचे कोणत्या घरी जाऊ नये. नाही तर आपल्याला ऋतिकसारखी गत होणार. चेहरा बघू शकता तुम्ही त्याचा मजबूत दिला होता आणि मजबूत शिव्या भेटलेल्या म्हणून आम्ही तिथून पतंग घ्यायचं कॅन्सल केला. तर बघू दुसऱ्या दुकानामध्ये आलोय. ते पण बहुतेक शिव्या घालती त्यांना फोन केला तर. म्हणून कृपया करून कोणी दुपारच्या घरी जाऊ नये. तर आपला हा तिकडची जो इकडचा प्रवास होता त्या प्रवासामध्ये आपण जे पण काही शिकलो ते आपण विक्की मोरे यांच्याकडून ऐकलं आहे. तर आता बघू ह्याच्या पुढे पण आम्ही दाखवू तुम्हाला की आता आम्ही काय काय करणार. आता आम्ही ह्या दुकानासाठी आम्ही इथे थांबलो आहे. ह्या दुकानासाठी आम्ही इथे थांबलो आहे. आता ह्या दुकानाकडे आम्ही कॉल तर नाही करू शकत कारण की तुम्हाला विक्की मोरेंनी आताच सांगितलं की कॉल करलं तर ते 2 शब्द ऋतिकला शिव्या घालणार तर ते चालणार नाही आणि आम्हाला पण नाही चालणार. तर आता आम्ही वाट बघतो ह्या दुकान कधी उघडेल आणि जसं उघडेल तसं आम्ही ह्या दुकानातून इकडे तर नमस्कार मित्रांनो. तर आपला तुम्ही बघू शकता की हे दुकान ज्या दुकानासाठी आम्ही इथे थांबलो होतो खूप वेळ 2 तास झाले इथेच आम्ही येऊन बसलो आहे आणि टाईमपास करतो आहे. तर ते दुकान आपलं उघडलं आहे आणि आता पण ते काका थोडं उघडत आहेत. तर आता आम्ही डायरेक्ट जाऊन त्याला बोलू नाही शकत. नाही तर ती ही GS बघा. GS नव्हती सुझुकीची होती पण मला वाटलं GS आहे कारण की GS माझ्या हा जनरेटर बघा. हा बहुतेक जनरेटर नव्हता CNGचा. नाही जनरेटर होता. तर मला ना डोळ्यात आहे ना GS माझ्या डोळ्यात बसली आहे तर मला सगळीकडे GS दिसते. तर ह्याच्यासाठी मी तुमच्याकडे माफी मागतो. काय पाहू नको प्लॅस्टिक ठीक आहे. तर हे बघा ऋतिक मोरेंच्या थोबड्यावरची खुशी बघा, चमक बघा. अर्धा तास 1 तास थांबलो पतंगसाठी ते बसून होतो. आता आपण बघू शकतो आपण दुसऱ्या दुकानामध्ये परत आलोय. आता ऋतिक मोरेचा आनंद दिसतोय आपल्याला. त्यांना पतंग भेटले अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. ऋतिक मोरेंचं काय म्हणणं आहे. ऋतिक मोरेंवरती आता खुशीचं संकट आलेलं होतं म्हणजे जरा जोरात बोला ना विक्की मोरे. सॉरी सर
तर बघू शकता ऋतिक मोरे फुल आनंदामध्ये आहे पतंग भेटल्यामुळे. बघू शकतो आपण. बघ ऋतिक मोरे 2 शब्द. 1 तास थांबला पतंगीसाठी. आता काय बोलतात सॉरी माय मिस्टेक. माय मिस्टेक. पोर्शे घेऊया काय? हे बघ. किती तर काय आपल्या लोकेशनवर पोहोचलोय आपण आता इकडे तळे बाजारलाच. तर हे बघा पतंग वगैरे उडवतात आणि आपला रिपोर्टर 2 शब्द. लोकेशन बघू शकता. आता आपण मागाशी लोकेशन बघितलं होतं त्या लोकेशनवरती हवा बरोबर नाही आहे म्हणून आपण आपत्कालीन दुसऱ्या लोकेशनवरती गेलेलो आहोत. तर बघू शकता आपली पहिली पतंग म्हणजे ऋतिक मोरे पहिले आपले ऋतिक मोरे उडवत आहेत. ती बघू शकता प्लॅस्टिकची पतंग आहे. आणि दुसरे आपले बंधू म्हणजे ऋतिक मोरे 2 ती कांगडी उडवत आहे. ती पण आता हळूहळू वरती आम्ही सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही दोन्ही पतंगी आपण आसमानीमध्ये सोडवलेले आहेत. ते आता बघू आता कसं काय. आपला आता प्रयत्न म्हणजे दोघांमध्ये पैज आहे म्हणजे कोण कोणाची पतंग उडवणार आहे म्हणजे काटणार कोण आहे ते बघू आता. अशा प्रकारे ऋतिक मोरे खाली बसून पतंग उडवत आहेत. बघू शकता तुम्ही. कॅमेरामन त्यांच्या झुमिंग दाखवा जरासा. आता मी पण जरा त्याचा आनंद घेतो. बघूया जरा पतंगी उडून. तर काय अशा प्रकारे आपला भाऊ म्हणजेच आपला सनील गोल्या त्याचं दर्शन झालं इकडे. जरा त्याला पण शाळेत गेलेले. हे भाई काय हे काय भाई काय शाळेचा ड्रेस बघा त्याचा शाळेचा ड्रेस. हे रिपोर्टर विक्की मोरे 2 शब्द. बघू शकता तुम्ही. आता आपण पतंग उडवत होतो आणि आपली इथून तळे बाजारवरची शाळेतली पोरं आलेली आहेत आपल्या इथे खास पतंग बघण्यासाठी. बघू शकता तुम्ही प्रेक्षक. खाया पतंग गाईज हे माकाचं दाखव लुक्या आयुष्यात पहिल्यांदा पतंग उडवतो. अबे खालती काढलं या बघा झोपून पतंग उडवतात. हे बघा बसून वैतागले आता बसून पतंग उडवतात. परत गेल्यावरती काय करणार भाई. आपला स्वॅगच वेगळा. काय सांगू त्याच वस्तीला इथेच थांबणार. ॲटिट्यूड आम्हाला माज आहे. पतंग उडवायचा माज. ॲटिट्यूड नाही माज आहे म्हणून आम्ही असे झोपत करतो. हात झुकलो दे मी करतो. आता बघू शकता तुम्ही. आता रिपोर्टर. पतंगी आता कटवण्याचं प्लॅनिंग झालेलं आहे. उंच भरारी घेतलेली दोन्ही पतंगांनी. आता बघू शकता दोघांमध्ये फुल अटीटटीचा सामना चालू आहे. अशा प्रकारे बघू शकता दोन्ही पतंगी एकमेकांना कापण्याचा प्रयत्न करत आहेत. बघूया आता दोन्ही ऋतिक मोरे सज्ज झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे सचिन मोरे बोलतात काय इथं चाललेलं. सचिन मोरे यांचा आगमन झालेला असतो आणि सेम टी शर्ट घातलाय. आणि हा बघा आपल्या बाजूच्या वाडीतला गायजांनी पतंग कापला की तुम्हाला भेटतो. चला तर मी इथेच थांबतो. कॅमेरामन सुजल मोरे सह यश मोरे, गणित अंबानी TV 9. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.